कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री सद्गुरु जोग महाराज की। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो। अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झणी जडो देशी। तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत। अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाकडे मागणी करतात आणि मागणीचा विषय आहे की आपली वृत्ती पांडुरंगाच्या चरणाजवळ स्थिर राहावी। तेथे माझी हरी वृत्ती राहो, हे हरी माझी वृत्ती तेथे राहो। तेथे म्हणजे कोठे, तर समचरण दृष्टी विटेवरी साजिरी। जे चरण म्हणजे स्वरूप, चरण शब्दाचा अर्थ पाय असा असला तरी मोठ्या लोकांच्या स्वरूपाला सुद्धा काय म्हणतात, चरण अशा प्रकारचं म्हटलं जातं। उत्तमानां स्वरूपम हि चरण शब्देन मन्यते, असं एक संस्कृत मध्ये वाक्य आहे। म्हणजे जे उत्तम आहेत त्यांच्या स्वरूपाचा उल्लेख करायचा असेल तर त्याला काय म्हटलं जातं, आपले पाय आमच्या घरी लागावे अशी आमची काय आहे, इच्छा आहे। म्हणजे तुम्ही नाही आले तरी चालतील, तुमचे पाय आमच्याकडे पाठवून द्या असा त्याचा अर्थ होत नाही। पाय म्हणजे स्वरूप, आणि ज्याला हात पाय हे अवयव नसतात त्याचं पाय म्हणजे काय असतं, स्वरूपच अशा प्रकारचं आहे। तेव्हा चरण म्हणजे स्वरूप, ते कसं आहे तर सम आहे, समस्वरूप ज्या तत्वाचं आहे असं तत्व। आणि दृष्टी म्हणजे चित स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे। असं प्रकाश आणि सम हे ज्या तत्वाचं स्वरूप आहे, त्या तत्वाच्या ठिकाणी माझी वृत्ती काय राहावी, स्थिर राहावी। या समचरण दृष्टी या प्रथम चरणाच्या पूर्वार्धाच्याही अर्ध्या भागामध्ये तुकोबरेंनी आपल्या आराध्य स्वरूपाचं स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे। लक्षण म्हणजे ओळखण्याची, जाणण्याची खूण असं म्हणा, किंवा वस्तूची सिद्धी करणार अवच्छेदक गमक घटक असं म्हणा। वस्तूची सिद्धी ही लक्षणाने होत असते। म्हणून असं एक वाक्य आहे की नहि प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम। वस्तूची सिद्धी ही केवळ बोलल्याने नाही होत। म्हटले हे फार विद्वान आहेत असा एखादा म्हटला म्हणून ती व्यक्ती विद्वान सिद्ध होत नाही। मग विद्वत्तेचं जे लक्षण आहे ते लक्षण जर त्याच्या ठिकाणी असेल, समजा त्याला हरिपाठही पाठ नसेल, धातू कसा चालतो हेही माहिती नाही, संस्कृत तर नाहीच पण मराठी वाचता येत नसेल, तर मग त्याला विद्वान म्हणायला काय हरकत नाही। हे त्याचं काय लक्षण आहे, तर असं नाही म्हणता येत। विद्वानाचं लक्षण त्याच्या ठिकाणी असेल तर विद्वान आहे, रोग्याचं लक्षण त्याच्या ठिकाणी असेल तर रोगी आहे, चोराचं लक्षण त्याच्या ठिकाणी असेल तर चोर आहे। दुसऱ्या म्हणण्यावरून त्याची सिद्धी। म्हणून शास्त्रामध्ये लोक काय म्हणतात याला महत्व नाही महाराज। अध्यात्मामध्ये, शास्त्रामध्ये, संतांच्या समुदायामध्येही लोकमताला महत्व नाही। सकाळी सकाळी वाचायला लोकमत ठीक आहे, त्याला इकडं फारसं महत्व किंमत नाहीये।
तिथं लक्षणाला किंमत आहे, प्रमाणाला किंमत आहे. कारण वस्तूचं अस्तित्व लक्षण आणि प्रमाणावरून सिद्ध होतं, लोकमतावरून नाही. म्हणून शहाण्या माणसांनी म्हणण्यापेक्षा पारमार्थिक माणसांनी, मग पहिल्यांदा शहाणा माणूस कशाला म्हणावं म्हटलं तर तुकोबारायांनी पारमार्थिकालाच काय म्हटलेलं आहे? शहाणा म्हटलेलं आहे. शहाणा तो येथे धनी घेतो तो शहाणा. म्हणून मी शहाणा म्हटलं. बाप काही चुकत असलं तर आपली माघार आहे, तशी काय अडचण नाही. तर लक्षणाला किंमत द्या. संत काय म्हणतात याला महत्व द्यावं, लोकांना अशी मोकळीक द्यावी, काय म्हणायचंय ते म्हणाला. तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर भुंकती ती द्यावी भुंको. लोकांच्या मान्यतेला तुकोबारायांनी कशाची उपमा दिलेली आहे? कुत्र्याच्या भुंकण्याची. काही मनावर घेऊ नये आपण. ज्याला जे म्हणायचं असेल ते त्याला काय करावं? म्हणू द्यावं. भाविकांनी दुर्जनाचे काही मानू नये साचे. तेव्हा लक्षण आणि प्रमाण याला महत्व असतं. तेव्हा परमात्म्याचं स्वरूप लक्षणात पुन्हा दोन प्रकार, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. कधी असतं कधी नसतं, पण ज्या वेळेला असतं त्यावेळेला इतराहून त्याला काय करून दाखवतं? वेगळं करून दाखवतं. त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. कदाचित कत्वे सते व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणम. आणि जे ज्याचं स्वरूपच असतं त्याच्यापासून ते कधीही वेगळं होत नाही, इतराहून वेगळं करून दाखवतं, त्याला स्वरूप लक्षण अशा प्रकारचं म्हटलं जातं. तेव्हा परमात्म्याचं स्वरूप लक्षण काय आहे तर चित दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सम या दोन शब्दांनी परमात्म्याचं स्वरूप लक्षण सांगितले. जे स्वरूपाने सम आहे, व्यापक असून सम आहे, सामान्य असून सम अशा प्रकारचं आहे, कुठंच विषम नाही. जेथे अणु नाही, अणु एवढी सुद्धा ज्या तत्वामध्ये विषमता नाही. कसं सम आहे हो, सारखं कसं काय आहे बघा. शास्त्रामध्ये परमात्मा सच्चिदानंद स्वरूप सांगितलेलं आहे. सत, चित आणि आनंद. त्यामध्ये सत हे त्याचं सामान्य स्वरूप मानलेलं आहे, चिदानंद हे त्याचं विशेष स्वरूप मानलेलं आहे. कशाही सतची प्रतीती जगात येते, चित्तची प्रतीती केवळ अंतःकरणात येते आणि आनंदाची प्रतीती शुद्ध अंतःकरणात येते. तर सत हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि सत शब्दाचा अर्थ मराठीमध्ये काय आहे? सत म्हणजे आहे. आता तुम्ही पहा, सगळ्या जगामध्ये हे आहे व्यापून आहे. आणि मग मला सांगा, त्या आहे मध्ये काही विषमता आहे का? नाही. पाकिस्तानातलं जे आहे ना, ते दहशतवादी जास्त असतात म्हणून ते आहे जरा खराब आहे. आणि अमेरिकेत फार सुधारणा झालेली आहे म्हणून तिथलं आहे कसं आहे? उत्कृष्ट आहे. असं आहे मध्ये आहे का? आहे आहे. कुठेही गेलं तरी आहे कसं आहे? सारखंच आहे महाराज, सारखंच आहे. सोनं आहे, माती, सोन्यान मातीत भेद असेल पण आहे मध्ये भेदच नाही. आहे मध्ये काय नाही? भेद नाही. चंदनाचं लाकड काय, सडलेलं कुत्रं काय, दोन्हीही आहे, आहेत, भेद नाहीये. आहे सर्व ठिकाणी समरूपाने सारखं अशा प्रकारचं. नदीचं कसं असतं? कडाला पाणी गढूळ असतं आणि मधलं काय असतं? स्वच्छ असतं. खोल असेल तर स्वच्छ पाणी असतं, कडेचं गढूळ असतं, किंवा कडेचं गरम असतं, मधलं थंड अशा प्रकारचं असतं. तसं विषमता नाही त्याच्यामध्ये, सर्व ठिकाणी सम आहे, सारखं अशा प्रकारचं आहे. समहं सर्व भूतेषु. तर अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते त्याचं स्वरूप लक्षण आहे. आणि मग तटस्थ लक्षण, विटेवरी साजेरी. ती विटेवर अत्यंत सुंदर स्वरूपामध्ये उभा आहे.
तर हे तटस्थ लक्षण काय आहे, तर विटेवर ते सतत उभं राहत नाही. 28 युगापासून आहे. त्याच्या पूर्वी ते नव्हतं. असा सरळ सरळ अर्थ होतो ना. पुढं किती दिवस राहील आपल्याला नाही सांगता येत, पण मागून किती दिवसापासून आहे ते 28 दिवसापासून आहे. आणि हे जे तत्व आहे ते अनादि आहे. त्याला योगाचा संबंध नाही. ते योगापासून नाही, योग त्याच्यापासून आहेत. म्हणून ते तटस्थ लक्षण आहे. तर अशा प्रकारे समचरण दृष्टी वेगळं करून विटेवरी साजरी स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण असं सूक्ष्म दृष्टीने याचा अर्थ करता येतो. ढोबळमानाने जे समचरण समदृष्टी विटेवरी साजरी, समान पायानी आणि समान नजरेनं विटेवर उभं आहे आणि अत्यंत सुंदर आहे. साजिरे म्हणजे सुंदर. ठाण साजिरे गोजिरे. परमात्मा हा स्वरूपाने अतिशय सुंदर आहे. म्हणले आम्ही गेलो होतो दर्शनाला, आम्हाला काही सुंदर नाही दिसलं वा. खरं सांगा बरं, आईबापाच्या शक्तीनं सांगायचा, आपण सुंदर मानतो का दिसतो? विटेवर उभा असणारा परमात्मा सुंदर आहे असंच संतांनी सांगितलंय म्हणून आपण सुंदर आहे असं मानतो का खरंच सुंदर वाटतो? समजा त्या विटेवर उभा आहे तशी एखादी व्यक्ती असेल तर तुम्ही पोरी द्याल का? ब्रह्मचारी लोक आहे त्यांना पोरी फिरेन कुठल्या काय? आपल्याला तर सुंदर नाही दिसत. संतांनी म्हटलंय म्हणून सुंदर आम्ही काय करतो? मानतो. तो भाग वेगळा. प्रत्यक्षात काही सुंदर दिसत नाही. नाही दिसत हा नाही. मग त्याचं कारण आहे तुम्हाला तो दिसलेलाच नाही. तो आपलं वास्तव स्वरूप सगळ्याला दाखवित नाही. त्याने अंगावर खोळ घेतलेले आणि ते खोळे स्वरूप आपल्याला दिसतं. पाषाणाचे खोळ घेऊनी बैसलासी, खोळबुंती घेऊनी उभाची पालवी. खोळ घेतलेली आहे आणि आम्हाला ती खोळच दिसते. ती अशी खोळ बाजूला करून आपलं रूप ते का तो काय करत नाही, दाखवतच नाही. महाराज ज्याला कोणाला दाखवतो तो असंच म्हणतो सुंदर ते. ज्यांनी त्याच्या वास्तव स्वरूपाला पाहिलं ते सुंदरच म्हणतात. सुंदर कशावरून सुंदर आहे हो? एक लक्षात घ्या. सुंदर जी वस्तू असते ना, त्या वस्तूला पाहिलं, त्याला ऐकलं, त्याचा स्पर्श झाला म्हणजे कुठल्याही इंद्रियाने त्याचा काय आला, संबंध आला की मन तिथून हालतच नाही. त्याचं नाव सुंदर आहे. मनाला आपल्या ठिकाणी खिळवून ठेवण्याची ज्याची क्षमता आहे त्याला काय म्हटलं जातं? सुंदर म्हटलं जातं. महाराज याला पाहिल्यानंतर तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माणसं तर दृष्टीच फिरवतात असं नाही, सगळीच फिरतात. त्याचं दर्शन झालं की एकादशी नसली दशमीला दर्शन झालेली माणसं सुद्धा लगे पिशवी भरतात. त्यांना विचारलं का म्हणलं निघाला होता. अरे पण एकादशी उद्या तो म्हणे आता दर्शन झालं, काय राहिलं इथं? याचा सरळ सरळ अर्थ आहे त्याला देवाने आपलं स्वरूप दाखवलेलं नाही. देवाने त्याचं स्वरूप दाखवलंय ज्याला, तो महाराज तिथून हालतच नाही. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. वैकुंठवासी गुलेबांची अशा प्रकारची डबवती सांगायची. एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असला का त्याला प्लुत करायचे. ते निवांत राहिले म्हणून. तर आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, परतेची ना दृष्टी बैसली ठाई विसावून. अशा प्रकारचा असल्यामुळं तो सुंदर आहे. आम्हाला सुंदर दिसत नाही याचा सरळ सरळ अर्थ आहे आम्हाला त्याचं स्वरूपच दिसलेलं नाही. सगळ्याला नाही दाखवित महाराज. सरड्यासारखा आहे. म्हणजे सरडा जसे आपले रूप काय करतो, बदलतो, असं त्या म्युझिकच्या लाईट सारखं असतं सरड्याचं. कधी असं पिवळं दाखवील, कधी लालसर दाखवील, कधी फणा दाखवील, कधी साधं रूप दाखवील. तसा हा बाब आहे. कोणाला स्वरूप दाखवतो, कोणाला नुसतंच दगडाचं दाखवतो, कोणाला असं भेसूर दाखवतो.
आता काय त्याला मन जशी पाहिजे तशी काय करता येतात, रूप धारण करता येतात. तुझं अवघे होऊ येते हजारो अनंत रूपे अनंत वेशी देखील. आता जे तज्ज्ञ असतात त्याच्यातले MD आहेत ते कोणत्याही रूपात असला तरी त्याला काय करतात, ओळखतात. आपल्यासारख्याला नाही ओळखता येते, पण तो स्वरूपाने अतिशय सुंदर आहे, अति सुंदर आहे. अति तुकया बंधू म्हणे रे अच्युता, धन्यते माता प्रसवली. सुंदरपणाची साम्यता काय वर्णू ते पावे आता. अशा प्रकारे विटेवर समपायानी समदृष्टीनी अत्यंत सुंदर असणारं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर राहावी अशी तुम्ही कृपा करा. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो अशी हरीकडे मागणी केलेली आहे. आता ही मागणी तुकोबाराय व्यावर्तीपूर्वक करतात. व्यावर्तीपूर्वक म्हणजे इतर नको हेच हवंय. तसं मला माझी वृत्ती स्थिर राहावी ही अपेक्षा आहे आणि तुम्ही ही अपेक्षा पूर्ण करा. तुकोबारांना माहिती आहे की देवाला एक खोड लागलेली आहे. काय खोड आहे? भक्तीतलं काही मागितलं की तो द्यायला जरा नाराज असतो. संसारातलं द्यायची लय त्याला इच्छा असते. एखादा भक्ती करायला लागला की असं संसारातलं काहीतरी फेकतो आणि आपल्यापासून त्याला दूर करतो, अशी त्याला खोड आहे. असं तुकोबाराय म्हणतात. बहुता करोनी चाळवा चाळवी, किती तुम्ही गोवी करीत असा. बहुतेकांना तुम्ही काय केलं? चाळवलं. चाळवलं म्हणजे आपलं काहीतरी थातुरमुतूर दिलं, ते येड ते त्याच्यातच बसते. कितीतरी पोरं आहे महाराज अशी की जी इथं आळंदीत होते तेव्हा 5-5 वेळेला माऊलीचं दर्शन करायचे, तिथंच नामस्मरण करायची, आणि जे गावाकडे गेले ना ते आता पुन्हा दिसतच नाहीत. का? दिले माऊली त्यांना फेकून. ते माऊली सोडून येतच नाही इकडे. मग जशी आई लहान मूल रडू नये, आपल्याला काम करू द्यावं त्यानं, म्हणून त्या मुलाला खेळण्याकरता मग बाहुली काय देईल? खुळखुळा, नाही तर एखादा लाडू फिडू खाऊ देईल. तसा हा परमात्मा काहीतरी देऊन त्याला गप्प बसवतो. आणि मग तुकोबारांना माहिती होतं की आपल्यालाही तो असं केल्याशिवाय राहणार नाही, कारण सवय आहे ना. म्हणजे सवयीनं एखादा मनुष्य बांधला गेला की मग ती घरी काय दारे काय कुठंही काय, त्या सवयीला तो काय करत नाही, सोडितच नाही. एखाद्या बहिणीनं सांगितलं, हे अरे तुझ्या भाच्याचा बारस आहे, भजन कर ना. तो म्हणला, बाई ते ठीक आहे, पण मला सवय लागलेली आहे, नारळ दिसल्याशिवाय माझ्या तोंडातूनच काही येत नाही. तेव्हा तू नुसता का नारळ ठेवीत नाही, पण नारळ ठेव बा. त्याला काय करणार? काही काही माणसाला ते भजन तर नाही, ते अमृतबा जोशी सांगत राहते, ते नारळ दिल्याशिवाय झोप येत नाही. आणि ते कीर्तनच नसलं मग कोण नारळ देणार आहे? तर ते बायकोला सांगून, ज्या दिवशी कीर्तन नाही त्या दिवशी तू देत जाय नारळ. झोप लागत. कसं करत असेल? विनोद म्हणून केलेला आहे तो. आदत खोड लागलेली आहे, तशी देवालाही खोड लागलेली आहे. आणि मग तो आपल्या बाबतीतही तसंच करेल म्हणून पहिल्यांदाच तुकोबारांनी दुसरे दरवाजे काय करून टाकले? बंद करून टाकले. देवा, तुला हे द्यावं लागेल की माझी वृत्ती त्या ठिकाणी स्थिर राहील असं तू कर. याच्याशिवाय अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक पदार्थ न लगे, दुसरा कुठलाही पदार्थ मला लागत नाही. का लागत नाही दुसरा? तर माईक, ते सगळे माईक, एक माईक बस झाला, 2-2 माईक नाही लागत बा. पकवाजाला लागतात इकडून एक आणि तिकडून एक. आपल्याला एक असला तर बस झालं असं म्हणायचंय का तुकोबारांना? तसं नाही म्हणायचं. मग हा माईक नाही, हा माईक आहे, म्हणजे ही वस्तू सुद्धा काय आहे? माईकच आहे. पण माईक हे त्याचं विशेष नाव आहे. ते माईक शब्दाचा अर्थ मायाकृत, माया कार्य. ज्या पदार्थाचं कारण कोण आहे? माया आहे. अशा प्रकारचे अनेक पदार्थ, दुसरे पदार्थ नको.
मग माईक नको म्हणायला पाहिजे होतं, अनेक शब्द का बरं वापरला? अनेक शब्दाचा काय अर्थ होतो? दुसरा माईक पदार्थ नको. म्हणजे याचा अर्थ एक माईक पदार्थ स्वीकारलेला आहे आणि आता दुसरे माईक पदार्थ नको. मग एक कोणता स्वीकारला आणि दुसरे कोणते नको? आणि मग जो स्वीकारला तो का स्वीकारला आणि दुसरे का नको? अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक माईक पदार्थ न लगे तर अनेक माईक कोणते? आणि अनेक शब्द घालून मग व्यावृत्ती कोणाची केलेली आहे? तर याचं उत्तर असं आहे की पहिल्या चरणामध्ये विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी त्याची अपेक्षा केलेली आहे आणि ते सुद्धा माईकच आहे. कारण देवाला विटेवर उभं राहण्याकरता सुद्धा मायेचाच काय घ्यावा लागतो? आश्रय घ्यावा लागतो. मायेचा आश्रय जर केला नाही तर इट नाही, कट नाही, हात नाही आणि पायही अशा प्रकारचं नाही. त्यामुळं जे भगवंताची सगुण साकार स्वरूप आहेत, हे सगळी सगुण साकार स्वरूप देवाला धारण करण्याकरता मायेचं सहकार्य घ्यावंच लागतं. अजोपि सन्नव्य आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतिम स्वाम अवष्टभ्य स्वाम प्रकृतिम अवष्टभ्य संभवामी युगे युगे. स्वाम प्रकृतिम अवष्टभ्य, मी माझ्या प्रकृतीचा आश्रय करून, अधीन करून, तिचं सहकार्य घेऊन प्रगट होतो. नामरूपा प्रगट होणं म्हणजे नामरूपाला येणं आणि नामरूप हे मायेचे अंश आहेत. अस्ति भाती प्रिय हे परमात्म्याचे अंश आहेत. नाम आणि रूप हे मायेचे अंश आहेत. तेव्हा आला नावा रूपा म्हटलं की तो काय झाला? माईक झाला, नाही का? माईकच अशा प्रकारचा आहे तो. आणि म्हणून तुकोबाऱ्यांनी तर त्याची अपेक्षा केली, त्या ठिकाणी वृत्ती स्थिर करायची म्हटलेलं आहे. आणि पुन्हा माईक नको म्हणतात, तर मग माईक नको तर तो कसं काय? म्हणून अनेक शब्द वापरलाय. तेव्हा तेवढं माईक आम्ही काय केलेलं आहे? स्वीकारलेलं आहे. त्याच्याशिवाय दुसरे माईक नकोत, अनेक माईक नको. मग तेच का हवे आणि हे दुसरे का नको? तेच का हवे? तर त्यामध्ये जरी मायेचा संबंध असला तरी ती माया शुद्ध सत्वगुणात्मक आहे. सत्वगुण आहे, तो सत्वगुण आहे कसा आहे? शुद्ध अशा प्रकारचा सत्वगुण आहे. तो संवादी आहे परमार्थाला, आपल्या मूळ स्वरूपाकडे जाण्याला सहकार्य करणारा. जसं पायात मोडलेला काटा काढण्याकरता माणसं काय घेतात? शेतामध्ये असेल तर काटाच घेतात. तिथं कुठं लाचकन आणि कुठं सुई मिळणार आहे? मग काटाच घेतात आणि त्या काट्यानेच मूळ काटा पहिल्यांदा काढतात आणि पायातला काटा निघाला की मग तोही काटा फेकून दिला जातो. तसं बाकीच्या सगळ्या माईक पदार्थापासून वेगळं होण्याकरता त्या माईकाची काय असते? गरज असते. मला त्याच्यातलाच फोडावा लागतो जर विजय मिळवायचा असेल तर. त्याच्यातला नाही फोडला का मग नाही मेळ बसत, त्याच्यातलाच एखादा फोडावा लागतो. तसं या बाकीच्या माईकावर विजय मिळवण्याकरता त्याच्यातला एक माईक काय करावा लागतो? फोडावा लागतो. तो फोडला तो कोवराईनी की सगुण साकार स्वरूप जरी मायेच्या संबंधाने ते असलं तरी तेवढ्या पुरत्या मायेचा स्वीकार करून, नाही का, मी देह आहे हे जीवदशा, हे अर्थात हा अहंकार आहे, अज्ञानाची वृत्ती आहे. मी ब्रह्म आहे ही सुद्धा वृत्ती कशाची आहे? मुळात अज्ञानाचीच आहे. कारण अज्ञानाचेच दोन प्रकार आहे, अविद्या आणि विद्या. विद्या सुद्धा कशाचा भाग आहे? अज्ञानाचाच भाग आहे.
सत्वगुणाचं कार्य विद्या आहे. पण मग अविद्येला घालवण्याकरता तेवढ्या पुरता या विद्येचा स्वीकार करावा लागतो. वेदांतांनी ते स्वपरनिर्वाहक मानलेले, म्हणजे ती अविद्येलाही घालवता आणि स्वतःही नाही. तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण कीर्तिमुखत्व केली. तर कीर्ती अज्ञान ज्ञाने नेलिया आपण ज्ञाने कीर्तिमुखत्व केले. तर त्या ज्ञानाने कीर्तिमुख केलं. कीर्तिमुख केलं म्हणजे काय? त्या शंकराच्या आपण दर्शनाला गेलो की शंकराच्या उंबऱ्यावर असं एक राक्षसाचं तोंड काढलेलं दिसतं, तर त्याचं कीर्तिमुख कीर्ती नाव होतं. शंकराने दुसऱ्या राक्षसाला मारण्याकरता त्याची निर्मिती केली आणि त्याच्या ठिकाणी भलती भूक निर्माण करून दिली. मग त्यांनी सांगितलं हा द्यावा मला खायला द्या. ते म्हणे काय त्या राक्षसाला? आता काही सगळे राक्षस त्यांनी काय केले? खाऊन टाकले. आता त्याची भूक काही थांबली नाही. तो पुन्हा लागला शंकरा पुढे उड्या मला खायला द्या. शंकराला वाटलं हो तर मग आता प्रवचनाला जाणारा खाऊन टाकील. त्याला भूक लागलेली. मग त्यांनी सांगितलं तू तुझं खाय का? शरीर खा. मग त्यांनी त्याचं शरीर खाल्लं, नुसतं मुंडकं राहिलं. मग शंकर प्रसन्न झाले. माझ्या दर्शनाला येणारे अगोदर तुझं दर्शन करतील म्हणून ते तिथं असं दर्शन करावं लागत आणि मग पुढे जायचं. त्याला कीर्ती स्वपरनिर्वाहक असा शब्द आहे त्याच्यामध्ये. तर म्हणून तेवढं माईक स्वीकारलेलं आहे तुकोबारायांनी. आणि त्या विना इतर जे माईक पदार्थ आहेत ते काय आहेत? नको. अनेक न लगे माईक पदार्थ. मग अनेक का न लगे? तेच का पाहिजे? अनेक का नको? तर अनेक का नको त्याचं कारण आहे ते माईक आहेत. आणि येरती माईके दुःखाची जनती. येर हे माईक सोडून बाकीचे जे माईक आहेत, माईक पदार्थ आहेत, ते दुःखाला जन्म देणार आहेत. आणि आम्ही मानव देहामध्ये दुःखाच्या प्राप्ती करून घेण्याकरता नाही आलो. आम्हाला या ठिकाणी दुःखाचा नाश करून आनंदाची प्राप्ती करून घ्यायची. म्हणून अनेक न लगे. दुसऱ्या मायकाचा संबंध केला की ही तयारी करूनच मग त्याचा संबंध करायचा. आपल्याला दुःख भोगावं लागणार. काय म्हणून का काय काय माहिती बा, पण ते लग्नाच्या अगोदर हळद लावतात. आता मारफिर बसल्यावर हळद लावते माणसं. ते मुक्का मार लागला मग तिथे वेदना होतात. ते रक्त तर दिसत नाही पण वेदना होतात. आणि त्या वेदना कमी व्हाव्या म्हणून काय लावतात? हळद लावतात. साधी नाही तर मग आंबे हळद लावतात. याला अगोदरच हळद लावून ठेवतात म्हणजे मार लागणार आहे बा अशा प्रकारची शक्यता स्वीकारूनच तो पुढचा कार्यक्रम केलेला असतो. तसं परमात्मा सोडून इतर माईकाचा संबंध, मग ते घर असलं काय आणि मठ असला काय, काही फरक नाही. दुःख देण्यामध्ये घर आणि मठ सारखेच आहे. आता परमार्थिक साधना करण्याकरता मठाचा अवलंब करावा लागतो हा भाग वेगळा. पण मग ते टोली दिल्याशिवाय राहतच नाही. तेवढी खायची तयारी करूनच त्या भानगडीत पडावं लागतं. तुकोबाराय म्हणतात अनेक न लगे. दुसरे माईक पदार्थ नाही लागत मला. देवा माईक पदार्थ तर नकोच, पण त्या माईक पदार्थाची इच्छा सुद्धा माझ्या मनामध्ये राहू नये, कधी निर्माण नाही व्हावी. हो कोणाची भारी गाडी दिसली की आपल्याला बी गाडी असावी असं कधी वाटू देऊ नको. कोणाची माडी पाहिली की आपणही बांधावी असं चुकून अशा प्रकारचं वाटू देऊ नको. कोणाची फटाकडी पाहिली की आपल्याला बी फटाकडी असावी असं अजिबात वाटू देऊ नको. अर्थ शब्दाचा अर्थ काय आहे तेथे माझे अर्थ शब्दाचा एक दुःख असाही अर्थ आहे आणि अर्थ शब्दाचा उत्कट इच्छा हाही अर्थ आहे. तर या माईक पदार्थाविषयीची इच्छाही माझ्या मनामध्ये इच्छाच निर्माण नाही झाली तर मग मनुष्य त्याच्याकरता प्रयत्न करणार नाही. आणि प्रयत्न नाही काय कोणी केला नाही तर इथं काहीच मिळत नाही. म्हणजे काही मिळावं असं वाटत असलं तर काय करावं लागतं? प्रयत्न करावाच लागतो. आयतं आणलेलं ताट सुद्धा अन्न सुद्धा पोटात जाण्याकरता किमान ते उचलून तोंडात टाकून चावून गिळायचा तरी प्रयत्न करावाच लागतो. तेवढं केलं नाही तर मग काही मिळ नाही बसणार.
तेव्हा अनेकन लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. कुणीतरी म्हटलं तुकोबारायांना या पदार्थाचे हे दुःख रूप अनुभवाला आला असेल म्हणून म्हणतात. मग त्यांनी विचारलं, म्हणले स्वर्गातले वगैरे पदार्थ, स्वर्गात स्वर्गलोक ब्रह्मलोक वगैरे. तुकोबारे त्याच्याविषयी आपली मनातली प्रतिक्रिया व्यक्त करतात. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक जी पद आहेत, ब्रह्मदेव हे पहिलं पद आहे, मग त्याच्यानंतर इंद्रचंद्रादिक खालची अशा प्रकारची पदं. तर ही सगळी पदं म्हणजे दुःखाचे शेलके भाग आहेत. शिराणी म्हणजे शेलके, असे वरचे वरचे. साई, दुधामध्ये जशी साई असते त्याच्यातच तर सगळं असतं. साई काढून घेतले, ते क्रीम काढून घेते, मग त्या दुधामध्ये काय राहतं. दुधाच्या धंद्यावाली लयच कमावते महाराज. काय करता या, आपण ह्या धंद्यात पडलो नाही तर त्या धंद्यात लय माहिती होता. आलं दूध का पहिलं लगेच त्याच्यात यंत्र टाकतं आणि त्याची काय काढून घेते, क्रीम काढून घेते. क्रीम काढली की त्याचं लगेच तूप तयार होतं. आणि मग राहिलेल्या दुधाचं दही करतील, चक्का करतील, काय करतील, पुन्हा त्याचे पण पैसे करतातच. तेव्हा त्याला त्या वरची साई असते, क्रीम असते, त्याच्यातला जो महत्वाचा भाग आहे त्याला काय म्हणतात, शिराणी. शिराणी म्हणजे डोक्याचा भाग. आपल्या शरीरामध्ये सुद्धा शिर हा भाग महत्वाचा आहे. तुम्ही पहा, सगळे मंत्री वरच राहतात. काय फक्त त्वगेंद्रिय खाली राहतं ज्ञानेंद्रियामध्ये, बाकी नेत्रेंद्रिय वर, घ्राणेंद्रिय वर, श्रवणेंद्रिय वर, सगळे वरच राहतात. मोठी मोठी माणसं. मेंदू वरती, बुद्धी वरती. जरी अंतकरण व्यापक मानलं असलं तरी प्रत्यक्ष ऑफिस जे आहे ते कुठं आहे, वरच आहे. लोक म्हणतात, ए तुला डोकं आहे का, म्हणतो कस काय वाद हा, असं विचारतो. मग मी टोपी कशाला घातलेली आहे, तर डोकंच नाही तर टोपी कशी काय घातलेली असेल. तर याचा अर्थ असा आहे की बा डोक्यामध्ये बुद्धी आहे का, डोकं आहे का, याचा अर्थ विचार करण्याची शक्ती आहे का तुझ्याकडं, म्हणजे ते सुद्धा वरच राहत. शिराणी. तसं दुःखाचा जो शेलका भाग आहे तो सत्ताधाऱ्याकरता ठेवलेला असतो. व्हीआयपी. जी माणसं व्हीआयपी असतात त्यांची दुःख सुद्धा कशी असतात, त्यांचं सगळंच व्हीआयपी. गाड्या व्हीआयपी, बंगले व्हीआयपी, कपडे व्हीआयपी, वाहना व्हीआयपी, तसंच दुःख सुद्धा व्हीआयपी. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला काय माहिती नाही, आपण काय गेलो नाही त्यांच्याकडे, कधी त्यांच्यात राहिलो नाही. पण ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. तर ही पद म्हणजे शेलके दुःख भोगण्याची ठिकाण आहेत. नाही लागत मला. लोकांनी विचारलं, महाराज कमाल आहे तुकोबारा, अहो या पदाकरता लोक काय करत नाही. ते ब्रह्मदेव आणि इंद्रपद तर लय पुढचं आहे महाराज. साधं सोसायटीमध्ये ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्याकरता बा करोडो रुपये लागतात महाराज. आता करोडो, ते गेलं हजारां लाखाचं मागं पडले. ग्रामपंचायत जरी लढवायची असली तरी आता करोडो रुपये असतील तरच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काय करू शकता, पाय ठेवू शकता, अन्यथा डिपॉझिट जप्त. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्याला असं वाटत होतं की लोक शिकले म्हणजे शहाणे होतील. शिकणं आणि शहाणपणा असणं याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे. शिकलेले शहाणे असतात असं नाही, शहाणे असलेले शिकलेले असतात असं नाही. काही शिकलेले असतात आणि शहाणे असतात, काही शिकलेले नसतात आणि शहाणे नसतात. पण असे बरेच शिकलेले आहे की जे न महादेवाच्या पुढे उभा आहेत, आणि असे बरेच न शिकलेले आहेत की ते काय आहेत, शहाणे आहेत. शहाणपण आणि शिक्षण हे भिन्न भिन्न दोन घटक आहेत. शिक्षण म्हणजे शहाणपण नाही आणि शहाणपण म्हणजे शिक्षण नाही. शिक्षणाने शहाणा मनुष्य व्हावा ह्या अपेक्षा केलेल्या, अपेक्षा कराव्यात. शिकलेली माणसं शहाणी असावीत असं सगळ्यांना वाटावं, हा भाग वेगळा. पण तसा त्या दोघांचा काय नाही, संबंध नाहीये. एका संस्कृत सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे, शास्त्राण्यधीत्यपि भवन्ति मूर्खहा. शास्त्राचे अध्ययन करूनही मूर्ख होतात. शास्त्राचं अध्ययन केलेलेही मूर्ख असतात. भवती म्हणजे होणे, असणे, असतात.
आणि त्याच्यात त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे. एक असं सगळं वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं सगळ्याचं अध्ययन, खूप अध्ययन केलं आणि इतकंच नाही, त्यांनी सगळे मंत्रही असे सिद्ध केलेले. तर त्याच्यात त्यांनी संजीवनी मंत्र सुद्धा सिद्ध केलेला होता. म्हणजे शुक्राचार्याच्या नंतर त्याचाच नंबर लागला होता. संजीवनी मंत्र एक तर शंकराकडे, शंकराकडून शुक्राचार्यांनी संपादन केल्यानंतर कच्याने मिळवलं आणि कच्याकडून यानं घेतला. इतका विद्वान होता पण तरी मूर्ख होता. असं कसं म्हणलं, शास्त्र शिकलेले कुठं मूर्ख? लोकांना सांगणारे बी मूर्ख राहत नाहीत असं काही नाही. सांगणं घटक वेगळा आहे आणि मूर्खपणा हा घटक वेगळा आहे. आणि हे दोन्ही एका अधिकरणावर राहतच नाहीत असं मानायचं काही कारण नाही. मूर्ख म्हणजे, मूर्ख शब्दाचा अर्थ आहे परिणामाचा विचार न करणारा. आणि मग दुसऱ्याला सांगणारी माणसं परिणामाचा विचार करतातच असा जर कुणी दावा करत असेल तर तो त्याचा दावा काय आहे? चुकीचा आहे. हे आपल्याला तुम्ही एकांतात आले तर मी तुम्हाला स्पष्ट करून सांगेन की शिकलेली आणि लोकांना सांगत बसणारी माणसं सुद्धा परिणामाचा काय करत नाहीत? विचार करत नाहीत. परिणामाचा विचार करतो त्याला शहाणा म्हणतात, परिणामाचा विचार करत नाही त्याला मूर्ख म्हणतात. मग तो श्रीमंत असला तरी मूर्ख असतो, सत्ताधारी असला तरी मूर्ख असतो, विद्वान असला तरी मूर्ख असतो, प्रबोधनकार असला तरीही काय असू शकतो? मूर्ख असू शकतो? नाही, असं नाही. हे घटक भिन्न भिन्न आहे, त्यांचं कार्य वेगवेगळं आहे. एका अधिकरणावर अनेक धर्म गुण्या गोविंदाने राहू शकतात. सगळे दोन धर्म असले तर दोन विरोधीच असतात असं नाही, संवादी असू शकतात. तर तो एवढा शिकलेला पण मूर्ख होता. कशावर मूर्ख होता? मूर्ख तो त्याच्या आचरणावरून लक्षात येतं. काय झालं? दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने गावाकडे आला. त्यांच्या गावामध्ये अभयारण्य अशा प्रकारचं सिंहाचं अभयारण्य झालेलं होतं. मग त्याचे समवयस्क लहानपणी एकाच शाळेत शिकलेले अनेक मित्र तेही दिवाळीच्या निमित्ताने आले. मग खूप दिवसांनी भेट झाली, सगळ्यांना आनंद झाला. मग फिरत फिरत ते जंगलाकडे गेले. मग कोण काय शिकलंय, कोण काय शिकलंय अशी चर्चा चालू असताना कुणी सांगितलं आम्ही IPSC परीक्षा दिली, कुणी सांगितलं आम्ही हे केलं, कुणी सांगितलं आम्ही ते केलं. म्हणजे विचारलं तू काय शिकला रे? ते म्हणे मी सगळी वेद शास्त्र आणि मंत्र सुद्धा सिद्ध केलेले आहेत. अरे मी संजीवनी मंत्र सिद्ध केलाय. दुसरा म्हटला संजीवनी मंत्र म्हणजे काय रे? त्यांनी सांगितलं मेलेल्याला जिवंत करणाऱ्या मंत्राला काय म्हणतात? संजीवनी मंत्र. मेलेलं कुठे जिवंत होत असतं काय? तो म्हणे अरे मी तो मंत्र सिद्ध केलेला आहे, तू त्याच्याविषयी काय करतोस? अविश्वास दाखवतो. आपण नाही मानतकडे. मेलेला मनुष्य कुठं कसल्या बी मंत्रांनी काही जिवंत होत असतो का? असं ते बोलत होते. जंगलाच्या जवळ गेले होते आणि त्यांना समोर एक सिंह मरून पडलेला दिसला. सिंह नुकताच मेलेला होता आणि तो मेला म्हणजे उपासमारीमुळे मेलेला. म्हणजे त्याने अशी आत्महत्या वगैरे नव्हती केली, कारण तितका तो मूर्ख नव्हता. पण खायलाच काय मिळालं नाही म्हणून तडफडून तो मेलेला होता. सगळेच पहिल्यांदा घाबरले, पण ते असं तंगडे बिंगडे वर केलेले असल्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं ते काय झाले? मेलेलं. मग जवळ जाऊन पाहिलं मोठं जनावर, खायला नाही मिळालं, पाणी नाही मिळालं, त्याच्यामुळे तडफडून मेलेलं. मग त्यांनी सांगितलं हे पाहता तुम्ही याची परीक्षा करा, तुमच्यात MBBS कोण आहे, डॉक्टर कोण आहे, त्यांनी ते जिवंत आणि मृत्यूची काय लक्षणं असतात ती बघा. त्यांनी ती पाहिली आणि सांगितलं हा काय झालेला आहे? मेलेला आहे. आता तुम्ही माझ्या संजीवनी विद्येविषयी काय केली? शंका घेतलेली आहे. मी तिचा प्रयोग करतो आणि याला जिवंत करतो, तुमच्या समोर जिवंत करतो. बघा
तू एकाला म्हटलं माझी माय तुला संजीवनी विद्या प्राप्त आहे. आम्ही मानतो, तू याला काही जिवंत करू नको, कारण हा भुकेनं तडफडून मेलेला आहे. तो म्हणला ते जमणारच नाही आता, कारण तुम्ही आता म्हणले पुन्हा पुढे गेल्यावर म्हणतील काय काय करायला राव, असं कुठं असतं काय, मेलेलं कुठं जिवंत होतं का, मी आता जिवंत करणार. तो म्हणे तुझ्या पाया पडतो आम्ही, तू नको करू. तो म्हणे आता पाया आणि फियाचा काही संबंध नाही, तुम्हाला मी जिवंतच करून दाखवतो. ते म्हणे थोडे 10 मिनिटं तरी थांबा, मला झाडावर चढू दे. सगळे झाडावर चढले आणि मग याने मंत्र त्याच्यावर टाकला. मंत्राची शक्ती होती, मंत्राने तो काय झाला, जिवंत झाला. जिवंत झाला आणि बस. जिवंत झाला कशामुळे मेला होता, भुकेमुळं. जिवंत झाल्याबरोबर तो समोर दिसला, घातली झडप त्याने. आणि मग पुढं काय, पेढा. त्या माणसाचं त्याने काय केला, पेढा केला. कशा करता सांगितली ही गोष्ट, हा विद्वान असणारे सुद्धा काय असू शकतात, मूर्ख असू शकतात, नाही असं नाही. तेव्हा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तर ब्रह्मादिक ही पद आहेत ती दुःखाची करोडो रुपये खर्च करतात. लोक हे सांगत होते की पूर्वी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना असं वाटतं की आपला भारत पुन्हा स्वतंत्रच राहायला पाहिजे, त्याच्याकरता शिकले पाहिजे भारतातले लोक म्हणून. घर दार सगळ्या शेत्या दान दिल्या, शाळेला शाळा निर्माण केल्या. आणि मग तुम्हाला असं वाटतं काय शिकलेली माणसं सगळी शहाणी झाली, असं आपल्यातले कित्येक माणसं आहे. इथं आपल्या शिक्षणाचं हे होत नाही, काय चीज होत नाही, म्हणून परदेशात जाऊन नोकऱ्या करतात. तिकडं पगार जास्त मिळतो. भारतातले लोक तेवढा पगार देऊ शकत नाहीत. म्हणजे इथे शिकले, इथं जन्मले आणि आपल्या ज्ञानाचा इथल्या लोकांना किती काही उपयोग आवश्यक असताना सुद्धा केवळ पैसा करता परदेशात जाऊन राहिले. जे नाही परदेशात गेले, जे इथं आहेत ते काय करतायत, लाखो रुपये रोज कमवणारी माणसं आहे भारतामध्ये, आपल्या देशामध्ये. आणि पुरीचं लग्न होत नाही, लग्नाला पैसा नाही म्हणून फाश्या घेणारी माणसं कुठे आहेत, भारतामध्येच आहेत. काय आहे, कशा हे पिळवणूक नाही. शिक्षण घेऊन काय केलं तुम्ही, त्या शिक्षणाचं आपल्या बांधवाकरता तुम्ही नुसतं म्हणायलाच आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. कशाला, त्यांना पिळायला. तेव्हा ब्रह्मादिक पदी साधं सोसायटीची निवडणूक जरी असली तरी महाराज करोडो रुपये अशा प्रकारचा खर्च करावा लागतो. जर ब्रह्मदेवाचं पद दुःखाची शेरणी तर मग सोसायटीचं पद नसेल का. तुकोबारायांनी सांगितलं नाही लागत आम्हाला. तशा प्रकारचे पद मिळावे हे दुश्चित्त म्हटलंय त्याला, वाईट अशा प्रकारची अपेक्षा आहे. माझ्या मनात कधीच निर्माण होऊ देऊ नको. झनी जडो देशी. पण का एवढे लोक प्रयत्न करतात या पदाकरता, तुकोबाराय तुम्ही का नको म्हणता. तुकोबाराय म्हणतात त्याचं आम्हाला वर्म कळालं. जे अपेक्षा करतात त्यांना त्याचं काय कळालेलं नाही, वर्म कळालेलं नाही. काय वर्म आहे, तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत, कर्मापासून निर्माण होणारी फळं आणि धर्म म्हणजे पुण्यापासून प्राप्त होणारी फळं ही सगळी नाशिवंत आहेत. जे नाशिवंत असतं ते जड असतं, जे जड असतं ते परिच्छिन्न असतं आणि जे परिच्छिन्न असतं ते नियमाने दुःख स्वरूप असतं. आम्हाला दुःख मिळवायचं नाही, आनंद मिळवायचा आहे. म्हणून अनेकांना लगे माईक पदार्थ देवा, तू फक्त आम्हाला हे दे, तेथे माझी हरी वृत्ती राहो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.